कापसाची म्हातारी. लेखन सौ सविता जितेंद्र माने, माहुली, विटा. वाचन सादर करते आहेत सौ अपर्णा सचिन पाटील, कवयित्री, कोल्हापूर. अलीकडे फादर्स डे बद्दल किंवा मदर्स डे बद्दल फार रचनात्मक आणि आखीव रेखीव थोडक्यात एडिटेड प्रेम पाहायला मिळतं. मग मलाही सुचतात काही यमकयुक्त व ठराविक साच्यामध्ये बसवून वजनदार शब्दांचे आधार घेऊन सर्वांना आवडतील अशा कविता. तसं बरेचदा मला काही जीवलग विचारतात, तुला कविता कशी सुचते, तू कसं काय करतेस? आणि मी नेहमीप्रमाणे उत्तरते, कविता आतून उफाळून वर येते. जशी सणासुदीला येते तशीच अकस्मात दुःखाने अथवा संकटाने सुद्धा येते. फक्त सुखदुःखाच्या दोन्ही वेळेस आत हृदय नावाचा अवयव जागृत व संवेदनशील असला की सुरू होते कविता. मला हसत हसत उत्तर देताना समोरच्याला कितपत पटेल हे माहीत नसतं, पण आपलं हृदयाची स्पंद सहज काव्य सुचावं एवढे तरोताजा आहेत याचा आत्मविश्वास निर्माण होतो. पण का कोण जाणे, आई अथवा वडील यांच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी 100% कविता करण्याइतकी सक्षमता आजही माझ्यात नाही. मला तो लिमिटेड साचाच सापडत नाही. पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी फादर्स डे व मदर्स डेला वाचनात येणारे 2च शब्द कोड्यात टाकताना, एक म्हणजे आई म्हणजे सागर व दुसरा म्हणजे वडील म्हणजे आभाळ. तिथेच कागदावरची कविता पूर्ण आणि सुरू होते अथांग प्रश्नावळ. वडील की वडीलधारी? वडील लेकीच्या पहिल्या पावलांचे ठसे जपणारे की तिच्या सप्तपदीला पाय गळून जाणारे? ज्या ज्या कवितांना आई व वडील असे शीर्षक असते तिथे मनाचा हळवेपणा कित्येक अनुभवांच्या कवचांना चिरडून बाहेर आल्याशिवाय राहत नाही. तिथे भावनांचा उद्रेक होतो. एक न संपणारी शब्दमाला होऊ पाहते. शब्दांची भांडणं होतात कागदावर उमटण्यासाठी. अशावेळी कोणताच फोटो स्टेटसला लावण्यासाठी पुरेसा वाटत नाही. एखाद्या मुलीसाठी तिचे आईवडील हे जगाला दाखवून देणारी सुशोभित फोटो फ्रेम नसतेच मुळी. तो असतो एक अंतरीचा भाव. आज सगळीकडे स्टेटस गच्च भरतात फादर्स डेच्या निमित्ताने. पण माझ्या वडिलांना किंवा आईला जर तो फोटो दिसत नसेल तर, त्याच्याकडे अँड्रॉइड फोन नसेल तर, आणि असलाच पण तो नेटवर्कमध्ये नसेल तर, कोणासमोर व्यक्त करावे या शृंखला? एकीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीकता आली याचे कौतुक वाटते, तर दुसरीकडे आपण पुन्हा एकदा आभासी जगात वावरतोय ही खंत. तेव्हा उबग येते फोनची, मेसेजची व त्या व्हिडिओ कॉल्सची. जेवलीस का? मुलं कशी आहेत? पाऊस आहे का? आणि आता रोजचा ठरलेला जीवघेणा प्रश्न तिकडे कोरोना किती वाढलाय? असले सगळे सर्वसामान्य प्रश्न संपतच नाहीत. संपलाय का आपला शब्दकोश? की शब्दांनाही वाळवी खाऊ पाहते आपल्या नित्याच्या नैराश्यामुळे? काहीतरी हातचा राखून आपण हसतोय. खळखळून हसणे व हसवणे विरळ होऊ लागला आहे. विनाकारण तासनतास नुसती शब्दांचीच देवाणघेवाण. आणि नसेल काही विशेष तर तिराहित व्यक्तीचे मोजमाप, म्हणजे दुसऱ्याचे प्रारब्ध उसवत स्वतःच्या भोवती त्याच प्रारब्धांची वीण घालायची. खरं तर अशा अनेक नात्यांना ठराविक दिवसांच्या साच्यांनी सजवत त्यावर मर्यादा आल्यासारखे वाटते आहे. आता एका महामारीमुळे संपूर्ण मानवजातीला जगण्याचा खरा अर्थ कळू लागला आहे. अपेक्षा व ईर्षेने पोखरून गेलेल्या हृदयाला प्रेमाचा पान्हा फुटू लागला आहे. माहेरच्या अंगणात एखाद्या चिमणीने जावे, तिथे मनसोक्त फिरावे,
चोचीत बसेल एवढाच दाणा घ्यावा आणि पुन्हा घरट्याकडे परतावे. डोळ्यात न बसणारे समाधान होऊन असं काहीसं झालंय. माणूस माणसाला बघायला तळमळतोय. अशा वेळी स्टेटसला लावलेली फोटोंची माळ कितपत विरहाची तहान भागवते कोण जाणे. पण खरं सांगू का, आजही आपल्या घरामध्ये एक कापसाची म्हातारी येते. काहींचं लक्ष असतं तर काहींचं नसतं, पण ती येते. कुठून येते, कशी येते याचं वनस्पतीशास्त्र चोखंदळत बसण्यापेक्षा ती आजही येते याच नवलाने मी अचंबित होते. आमच्या लहानपणी आम्ही असं समजायचो की एखाद्या व्यक्तीने आपली मनापासून आठवण काढली तर ही कापसाची म्हातारी त्या व्यक्तीच्या हृदयाचे भाव आपल्यापर्यंत पोहोचवते. मग आम्ही तिला तळहातावर घेऊन सर्व जीवलगांना स्मरून आनंदून जायचो. घरी कापसाची म्हातारी आली की मन तरंग लहरीच्या हिंदोळ्यावर बसून स्वैर होत असे. म्हणजे एक कापसाची म्हातारी आम्हाला आमच्या प्रत्येक नात्यामधला विश्वास व जिव्हाळा पटवून देण्यात तरबेज होती. पुरेशी सुद्धा होती. आजही तिचे अस्तित्व आहे, पण आपलं लक्ष जायला हवं. एवढ्या मोठमोठ्या इमारतींच्या मधून, वेगवान वाहनांच्या रांगांमधून, प्रदूषणाच्या विळख्यातून वाट काढत ती नेमकी कशी येते याचा विचार करून पहा. कधी दिसलीच आवर्जून तर तिला तळहातावर घेऊन पहा आणि मनापासून ज्या व्यक्तीची आठवण येते तिला एक खुशालीचा निरोप सुद्धा द्या. पहा, नक्कीच हलकेसे वाटेल. कित्येक वेळा फादर्स डे व सिस्टर्स डे व ब्रदर्स डे येतील. कित्येक वेळा आपण फुलांचे गुच्छ व केक्सचे व्हिडिओ बनवू. पण ऋणानुबंध नावाची खरी खुरी वीण हवी असेल तर जपत राहा फक्त घरात आलेली एकच एक कापसाची म्हातारी.